धन्यवाद पल्लवी, मारिओ आणि निमेश. धन्यवाद. मी स्वतः जवळजवळ 21 वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं आहे. विशेषतः टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला IT म्हटलं जातं किंवा टेलिकम्युनिकेशन, मार्केट रिसर्च, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि मल्टीनॅशनल कंपनीज, त्याचबरोबर भारतीय कंपनीजसोबत पण काम केलं आहे. सध्या माझा स्वतःचा व्यवसाय आहे. तर म्हणजे AIPC हे काँग्रेस पक्षा यंत्रणेचं एक महत्त्वाचं अंग आहे. आणि नुसते प्रोफेशनल्सच नाही, तर म्हणजे नॉर्मली आपल्याला असं वाटतं की प्रोफेशनल म्हटलं म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर, त्या व्यतिरिक्त तर हा हॉरिझॉन खूप मोठा आहे. आणि ज्यावेळेस गिग वर्कर आपण बघितलं की 4 दिवसापूर्वीच जी नवीन श्रमसंहिता आली ती पार्लमेंटमध्ये 2019 साली पास झालेली, परंतु त्यावेळेसची परिस्थिती जो कामगार वर्ग आहे त्याने त्याला विरोध केलेला. आणि म्हणून मग आता बिहारच्या निवडणुकीच्या नंतर लगेच मोठमोठ्या जाहिराती आल्या ऑल ऑफ अ सडन, आणि त्याच्यात त्या श्रमसंहितांची पंतप्रधानांनी घोषणा केली. पण काय आहे त्या श्रमसंहितेमध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी 100 कामगारांपेक्षा कमी जर कामगार असतील तर ती कंपनी बंद केली जाऊ शकत होती सहजरित्या. आज ते प्रमाण वाढवून 300 पर्यंत नेलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर 300 प्रोफेशनल्सची जर कंपनी असेल आणि त्याला वाटलं की ती बंद करायची आहे, तर तो सरळ उद्या बंद करू शकतो. आणि म्हणून IT जे क्षेत्र आहे त्याच्यात आपण बघतोय की IT क्षेत्रातली माणसं आत्महत्या करतायत. आपल्या पुण्याच्या इथे हिंजेवाडी नावाचं जे मोठं IT हब आहे तिथे सुद्धा त्या मुलांचे, त्या प्रोफेशनल्सचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कारण ज्या प्रस्थापित म्हणजे आता कंपनीज आहेत, रिट्रेचमेंट आणि ले ऑफ ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टींमुळे IT क्षेत्रातली जी आपली तरुण मंडळी आहे जी गेल्या 20, 25, 30 वर्षांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं शिकली आणि मग त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, तर त्यांच्या वैयक्तिक आणि त्यांचं कुटुंबाचं आयुष्य हे प्रचंड ताणतणावात आहे. आणि म्हणून IT प्रोफेशनल सुद्धा आत्महत्या करतायत. आणि आपण जर बघितलं की पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, चेन्नई आहे, जिथे जिथे IT सेंटर्स ओपन केलेले आहेत. म्हणजे एका बाजूला नवीन कंपनीज येत आहेत, तिथे डेटा सेंटर्स खोलत आहेत. तर ह्या IT प्रोफेशनल्सला प्लॅटफॉर्म कुठे आहे सध्या? त्यांच्या काही कामगार युनियन असतात, तशा युनियन्स नाही आहेत. त्यामुळे AIPCचा हा प्लॅटफॉर्म खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी. आणि फक्त त्यांनी त्यांचे जे भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न AIPCच्या माध्यमातून मांडले जाऊ शकतात आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं, काँग्रेस पक्षाने काय केलं की जे गिग वर्कर्स आहेत, आपण बघतो की आपल्याला 5 मिनिटात 10 मिनिटात डिलिव्हरी मिळते, ज्याच्याबद्दल तिन्ही वक्त्यांनी म्हणजे हे केलं, सांगितलं. तर आत्ताची जी श्रमसंहिता आहे त्याच्यात गिग वर्करबद्दल काहीच म्हटलेलं नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे CMI सारख्या संस्थेचे जे रिपोर्ट्स आहेत किंवा ज्या प्रथितयश आर्थिक क्षेत्रात सर्वेक्षण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या रिपोर्टनुसार गिग वर्कर जो आहे हा भारतीय अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यामुळे जर श्रमसंहिता येत असेल तर त्याच्यामध्ये त्या घटकाचा सुद्धा म्हणजे विचार केला पाहिजे. आणि केंद्रीय पातळीवरती श्रमसंहिता बनते, तिची अनाऊन्समेंट होते आणि त्यांना त्या श्रमसंहितेमध्ये ह्या सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तीला स्थानच नसेल तर कसं काय तो न्याय मिळू शकेल? आणि म्हणून काँग्रेस पक्षाने जिथे आमची सरकारं आहेत तिथे त्यांच्यासाठी पॉलिसी बनवलेली आहे, जी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला असं वाटतं की आगामी काळामध्ये आपण हे पॉलिसी डॉक्युमेंट इतर राज्यांमध्ये पण नेलं पाहिजे. त्या सरकारांना तर सांगूच, परंतु केंद्र सरकारने सुद्धा ते पॉलिसी डॉक्युमेंट वाचलं पाहिजे. आणि म्हणून सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींसाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. काँग्रेस पक्षाची जी मुख्य संघटना म्हणजे पक्षाचे जे केंद्रीय पातळीवरची नेते मंडळी आहेत किंवा राज्य पातळीवरची नेते मंडळी जी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोफेशनल्स आहेत, हे मी अगदी अभिमानाने सांगतो. परंतु काँग्रेस पक्षाला या गोष्टी म्हणजे आम्ही जाहिरात करत नाही या गोष्टींची जी आहे. आणि सगळ्यांच्या खऱ्या डिग्र्या आहेत, अगदी मी जबाबदारीने सांगेन, तुम्हाला कोणाची पाहिजे असेल ते सांगा. म्हणजे त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुशिक्षित आहेत, उपाध्यक्ष आहेत किंवा सरचिटणीस आहेत, चिटणीस आहेत, सदस्य आहेत, डॉक्टर्स आहेत आपल्या ह्या समितीमध्ये, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, IT प्रोफेशनल्स आहेत, त्याचबरोबर व्यावसायिक सुद्धा आहेत, चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा आहेत. त्यामुळे काँग्रेसची मुख्य संघटनेसाठी
AIPCचं एक कोलॅबरेशन आहे आणि तिकडनं तो जो काही इंटेलिजन्स असतो म्हणजे त्या क्षेत्रातल्या माणसांचा तो पॉलिसी डॉक्युमेंटच्या माध्यमातून येतो किंवा आता जे वोट चोरीचं चाललेलं आहे हा जो डेटा आहे सगळा मला वाटतं AIPCने त्याच्यामध्ये सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रोफेशनल्सना आणि ज्या ज्या कॅटेगरी सांगितल्या इव्हन पत्रकारिते क्षेत्रामध्ये पण आपण बघतोय की कशा पद्धतीने व्यवस्था आहे पत्रकारांच्या बाबतीत. तर सगळ्यांनी यावं ह्या प्लॅटफॉर्म हा जॉईन करावा आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यतः म्हणजे मी कशासाठी जॉईन करू AIPC तर माझे प्रश्न आहेत माझ्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी सरकारी व्यवस्थेसोबत एकत्रितरित्या संघटितरित्या AIPCच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर सामोरं गेलं ज्याला काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे एक म्हणतात ना की स्ट्रॉंग कोलॅबरेशन आहे तर त्या सर्व प्रोफेशनल्सला नक्कीच न्याय मिळेल आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपण याच्यात सहभागी होऊया. हा जो सदस्य नोंदणीचं अभियान चाललेलं आहे 15 डिसेंबरपर्यंत जर सदस्य झाले तर मग पुढे जाऊन त्यांच्याशी चर्चा होईल बैठका होतील त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि आपल्या कामाच्या क्षेत्रामधल्या डोमेनच्या क्षेत्रामधले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक राष्ट्रीय पातळीवरची संघटना तुमच्यासोबत उभी राहील एवढंच मी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.